गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहेत? मजेत ना? मी पण लय मजेत आहे बघा. लेकरू बघा कसं अंगावर चिटकवतो. असं वाटलं की एक फटका टाकून असं मोबाईल म्हणलं की नाही आणि फोटो म्हणलं की असं अंगाला चिपकतं ना. तुम्हाला काय सांगावं, लय हैराण करतं हे लेकरू बघा. आणि हे बघा अभ्यास किती भारी चालू आहे. इकडे अभ्यास चालू आहे आणि इकडे कार्टून बघायला चालू आहे. आणि मी दुकानात निघालो तर काय तर बघतो चेहरा तर लय गोरा झालं. वाटतं की असं वाटतं की मी लय गोरा पडले. पण नंतर बघतो लय पावडर लागली, ती मस्तपैकी पुसली आणि मग आपला डबा अडकला आणि आपल्या राणीला एकदम चकाचक क्लीन केलं बघा. एकदम कडकपणे एकदम साफ सुथरं केलं आणि दुकानात निघालं की रोडचं इतके खराब आहेत ना आमच्या इकडं. मग ते तुडवीत नाही का निघालोय बघा. एवढं हैराण झालं ना रोड निमित्त. तुम्हाला सांगतो रोड पहिलेच बंद आहे आणि वरून आम्ही जरा पुढे गेलं की रिक्षावाला बघा असं वाटलं की आज मी त्याला ठोकतोय. वाचला तो रिक्षावाला, जाग्यावर ब्रेक दाबला. मग आम्ही तसंच पुढं गेलो आणि आपल्या दुकानाजवळ आलो बघा. दुकानात राईट लेफ्ट मारला की आम्ही दुकानाजवळ आलो बघा. लोक असे होते ना, साईटच देत नव्हते, इतके खतरनाक लोक. आणि बघतो तर काय दुकानासमोर हे रिक्षावाला लावला. त्याला म्हणलं ए रिक्षावाला चल रिक्षा काढ इथून फटक्यात. मग त्याने रिक्षा काढला मस्तपैकी. आपलं चिल्ड पाणी आणलं होतं ना, ते वतलं एकदम चिल्ड, म्हणजे एकदम फ्रीजमध्ये आम्ही बॉटल आणलं त्या वतल्या. आणि आपला झाडू घेतला फटाफट सगळं झाडू मारून मशनी एकदम क्लीन करून टाकलं एकदम चकाचक. आणि मला भूक लागली म्हणून डायरेक्ट वडापाव आणायला गेलो. वडापाव खाल्ला बघा, एकदम मस्त आणि एकदम टेस्टी वडापाव होता. तुम्हाला काय सांगू, आत्ता सुद्धा बोलताना माझ्या तोंडातून पाणी येतं. म्हणजे विचार करा वडापाव किती मस्त होता. मग खाल्ला आणि खाऊन झालं की मग आईचा फोन आला की माझे लाडक्या बहिणीचे पैसे काढायचे लवकर आहे. मग आम्ही फटाफट लाडक्या बहिणीचे पैसे काढायला गेलो. त्यासाठी मी बघा गाडी एकदम रॉंग साईड मारून निघालोय बघा बँकेत. कारण आम्हाला नाही रॉंग साईड मारल्याशिवाय पर्याय नाही, कारण बँक ऑपोजिट साईडला होतं. पण आईसाठी काही पण बनतात ना तशी गत. मग मी रॉंग साईड मारून बुंग 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 करून दुसऱ्या गाड्याच्या मधून गाडी काढत नाही का बँकेजवळ पोचायला लागलो बघा. एकदम रॉंग साईड मारल्या म्हणजे एकदम स्लो जायला लागतं. पण काय करावं, अक्षरशः मी बँकेत पोचलो की नाही का आईचे फटाफट पैसे काढल्याने डायरेक्ट घरी आलं. मग आईने पैसे बघून एकदम खुश झाली बघा, एकदम मस्त घ्या. मग दुकानात आलं तर काय तर भरपूर काम पडलं. मग कामात एवढा बिझी झालं की 10 वाजले बघा. माझा अवतार किती खराब झालाय. 10 वाजले पूर्ण काम संपून आता डायरेक्ट घरी निघालो बघा. आणि नंतर व्हिडिओ काढायला सुद्धा टाइम भेटला नाही थोडा सुद्धा. मग दुकान बंद केलं आणि एका टेलरचे कपडे द्यायला गेलो. तर आम्ही मस्तपैकी त्या टेलरचे कपडे दिले पप्पाने जाऊन. मस्तपैकी आम्ही नाही का त्या टेलरच्या इथं बसलो थोडंसं आणि पप्पा बघा त्यांच्यासोबत थोड्याशा गप्पा मारल्या. आणि तसंच आम्ही जरा पुढं गेलो मी बघा टेलरसोबत. आणि ते बी आमचे चांगले ओळखीचेत ना. मग मी बी त्यांच्यासोबत थोड्याशा गप्पा मारल्या मस्तपैकी. त्यांना म्हणलं काय चाललंय मास्टर बघा. त्यांना म्हणतो काय चाललंय मास्टर, चला बंद करा, आमचं बी टाइम झालाय बंद करा. 10:30 वाजलेत. मग ते म्हणजे आम्ही बी आता बंद करणार. मग आम्ही घरी निघालोत बघा. सगळे दुकानं बंद झाली, कारण 11:15 वाजले होते ना. त्यामुळे सगळे दुकानं बंद झाले बघा, एकदम बंद. काय काय चालू आहेत पण काय काय बंद झाले. आणि आज आपला व्हिडिओ इथंच संपू. त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.